ऐकावे जनाचे, करावे मनाचे, ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तुम्हीही ऐकली असेलच. पण खरं सांगायचं तर ही म्हण ऐकायला जितकी सोपी वाटते तितकी जगायला सोपी नाही. कारण जेव्हा आयुष्यात एखादा मोठा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपल्या आसपासचे सगळेच आपल्याला काही ना काही सल्ला देत असतात. कोणाचं म्हणणं ऐकायचं आणि कोणाचं नाही हाच मोठा प्रश्न बनून जातो. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? आजची गोष्ट अशाच एका मुलीची आहे. पण गोष्ट ऐकताना जरा स्वतःलाही तिच्या जागी ठेवून बघा. कारण कदाचित ही गोष्ट तुमच्याही आयुष्यात कुठेतरी जुळून जाईल. एका गावात सई नावाची मुलगी राहत होती. ती अभ्यासात चांगली होती, समजूतदारही होती आणि सगळ्यांची लाडकी होती. पण तिची एक खास गोष्ट होती. तिला गाण्याची खूप आवड होती. गाणं म्हणायला लागली की ती स्वतःला विसरून जायची. तिच्यासाठी गाणं हा फक्त छंद नव्हता, तर तिचं जग होतं. पण जसजशी ती मोठी होत गेली तसं लोकांचं बोलणं सुरू झालं. कोणी म्हणायचं गाण्याने पोट भरत नाही, कोणी म्हणायचं छंद म्हणून ठीक आहे पण करिअर म्हणून नाही, तर काही जण म्हणायचे चांगली नोकरी मिळाली तर आयुष्य सुरक्षित होईल ग तुझं. सगळे तिच्या भल्यासाठीच बोलत होते. सई सगळ्यांचं ऐकत होती आणि हळूहळू ती स्वतःच्या मनाचं ऐकणं विसरत होती. तिनं गाणं कमी केलं, संगीताचे वर्ग बंद केले आणि लोकांना योग्य वाटेल असा मार्ग निवडला. काही वर्षांनी तिची चांगली नोकरी लागली. पगार चांगला होता, सगळं व्यवस्थित होतं. पण एक विचित्र गोष्ट होती, ती आनंदी नव्हती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती कामं करायची, पण दिवस संपल्यावर मनात एक रिकामेपणा जाणवायचा. कदाचित तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल. सगळं असूनही काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना तिला एका छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आवाज ऐकू आला. ती काही क्षण थांबली. स्टेजवर एक लहान मुलगी गाणं म्हणत होती. ना तिला भीती होती ना कोणाची पर्वा. ती फक्त मनापासून गात होती. त्या क्षणी सईला स्वतःचं लहानपण आठवलं. तिचं स्वप्न, तीच आवड, तोच आनंद. आणि अचानक तिच्या मनात एक प्रश्न आला, मी खरंच माझं आयुष्य जगते आहे का? त्या रात्री ती बराच वेळ जागी होती. लोक काय म्हणतील याचा विचार करत करत तिने अनेक वर्ष घालवली होती. पण पहिल्यांदाच तिने स्वतःला विचारलं, मला खरंच काय हवं आहे? तुम्ही शेवटचा हा प्रश्न स्वतःला कधी विचारला होता? जरा विचार करून बघा. दुसऱ्या दिवशी सईने एक छोटासा निर्णय घेतला. तिने नोकरी सोडली नाही, कोणाशी भांडणही केलं नाही, कोणाचं म्हणणं चुकीचं आहे असंही म्हटलं नाही. तिने फक्त पुन्हा संगीत शिकायला सुरुवात केली. रोजच्या व्यस्त जीवनातून एक तास तिने स्वतःसाठी राखून ठेवला आणि हळूहळू तिच्या आयुष्यात हरवलेला आनंद परत यायला लागला. लोक अजूनही बोलत होते, पण आता ती घाबरत नव्हती. कारण ती सगळ्यांचं ऐकत होती, पण निर्णय मनाचा घेत होती. काही वर्षांनी ती मोठी गायिका झाली की नाही हे या गोष्टीत महत्त्वाचं नाहीच आहे. महत्त्वाचं हे आहे की तिला स्वतःची ओळख पुन्हा मिळाली. तिला पुन्हा आनंदाने जगायला मिळालं. आणि खरं यश कदाचित हेच असतं का? तुमच्या आयुष्यात असं एखादं स्वप्न आहे का जे अजूनही तुम्ही मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलं आहे? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या गोष्टीचा अर्थ फक्त गाणं किंवा करिअर एवढाच नाही. आपल्या आयुष्यात रोज अनेक निर्णय घ्यावे लागतात. कधी नात्यांबद्दल, कधी कामाबद्दल, तर कधी स्वतःच्या भविष्याबद्दल. लोकांचा सल्ला महत्त्वाचा असतोच, कारण त्यांच्याकडे अनुभव असतो, आपुलकी असते, काळजी असते. म्हणूनच म्हण आहे, ऐकावे जनाचे. पण म्हण येथे संपत नाही, पुढे आहे, करावे मनाचे. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं असतं. लोक दिशा दाखवू शकतात, पण चालायचं मात्र तुम्हालाच असतं. म्हणून सगळ्यांचं ऐका, त्यांचा आदर करा, त्यांच्याकडून शिका, पण तुमच्या मनाचा आवाज कधीही हरवू देऊ नका. आणि आता ही सुंदर, सुबक, मनमोहक अशी रांगोळी पूर्ण झालेली आपण पाहू शकतो. या रांगोळीच्या मध्यभागी असलेला आकर्षक गोलाकार भाग जणू आपल्या अंतर्मनाचं प्रतीक वाटतो. तर त्याभोवती फुललेल्या पाकळ्या आणि विविध नक्षी आयुष्यात भेटणाऱ्या अनेक लोकांची, अनेक विचारांची आणि अनेक सल्ल्यांची आठवण करून देतात. निळा, गुलाबी, हिरवा आणि केशरी रंग मिळून ही रांगोळी अतिशय प्रसन्न आणि लोभसवाणी दिसत आहे. प्रत्येक रंग वेगळा आहे, प्रत्येक आकार वेगळा आहे, पण तरीही संपूर्ण रांगोळी एका सुंदर केंद्राभोवती एकत्र आलेली आहे, अगदी आपल्या आयुष्यासारखी.
आपण सगळ्यांचं ऐकतो, सगळ्यांकडून शिकतो, पण शेवटी आपला मार्ग आपल्या मनानेच निवडायचा असतो. तुमच्या आयुष्यात असा कोणता निर्णय आहे जो तुम्ही मनानं ऐकून घेतला आणि आजही त्याचा अभिमान वाटतो? तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. नमस्कार.